नमस्कार, मी दत्तात्रय सावंत, पुणे विभागाचा माजी शिक्षक लोकप्रतिनिधी। आज मुंबईमध्ये येत असतानाच काही महाराष्ट्रातील भागातून फोन येत होते की 24-25 या वर्षाची संच मान्यता शालार्थ वेतन प्रणालीला कनेक्ट केल्यामुळे वेतन होत असताना वर्किंग पोस्ट आणि सँक्शन पोस्ट याच्यामध्ये फरक पडल्याने या ठिकाणी प्रॉब्लेम सगळ्या बिलाला आलेला होता। मग त्याच्यामध्ये टप्पा अनुदानावरची होती आणि 100% अनुदानित वरची सुद्धा संपूर्ण शालार्थ वेतन प्रणालीतून पगार घेणारी सगळीच बिलं प्रॉब्लेम मध्ये आलेली होती। या सगळ्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत असताना काही तांत्रिक बाबीमधले संचालनालयामध्ये आणि NIC मध्ये सुद्धा तो विषय चालू होता, पण तो सुटत नव्हता। आज राज्याचे शालेय शिक्षण सचिव यांच्या मार्फत डायरेक्टर यांच्याशी चर्चा झाल्याने आणि त्या चर्चेतून NICशी कनेक्शन झाल्याने हा प्रॉब्लेम साधारणपणे जवळजवळ पूर्ण झाला आहे, पूर्णतः म्हणजे सॉल्व्ह झाला आहे। आणि उद्यापर्यंत हे सगळं आपलं शालार्थ वेतन प्रणाली टप्पा अनुदानासाठीची वाढीव टप्प्यासाठी सुद्धा जो आज शासनाने आदेशित करून सांगितलं आहे, जर बिलं घेतली असतील तर ती रिजेक्ट सुद्धा करण्याच्या सूचना दिल्या आहेत आणि वाढीव टप्प्याने दिपोळ्याला या सगळ्या बांधवांना वेतन मिळावं त्यासाठी शालार्थ वेतन प्रणालीला सुद्धा दोष दुरुस्त झाल्याने येणाऱ्या 2 दिवसामध्ये 3 दिवसामध्ये ही सगळी प्रोसेस पूर्ण होऊन दिपोळीपर्यंत पेमेंट करण्यासाठीचे आदेश राज्य सरकारच्या मार्फत दिलेले आहेत। खात्रीनं दिपोळीचा आनंद चांगला सगळ्यांना गोड व्हावा यासाठीचा प्रयत्न सुद्धा सफल झाला आहे। वेतन प्रणालीमध्ये बिल आपलं फॉरवर्ड करत असताना ज्या तांत्रिक अडचणी येत आहेत की ज्या पूर्णच होत नाहीत, सॉल्व्हच होत नाहीत, त्या अडचणी सॉल्व्ह करण्यासाठी शिक्षणाधिकारी यांना त्यांच्या स्तरावरतीच लॉग इन करून त्या ठिकाणी तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा त्यांना ऑनलाईन अधिकार दिलेला आहे। त्यामुळे दिपोळीत पेमेंट सर्वांचं वेळेत आणि बरोबर होईल। धन्यवाद। टप्पा वाढ अनुदानाचा GR तर काढलाच, तो सांगितला मग। आता उद्या पुण्याला जाऊन तिथून निधी वितरणाचा आदेश देखील काढणार आहे। आता एक लक्षात घ्या की बरेच लोक म्हणतात की आमची बिलं गेली। आता निधी आल्यानंतर पे युनिट सुपरिंटेंडेंट तुम्हाला रिवाइज बिल मागतील। जर ते मागणार नसेल तर तुमच्या आमदारांशी संपर्क करा, ते मागवून घ्या। आणि जेव्हा राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचा पगार दिवाळीपूर्वी जेव्हा सगळ्यांचा होईल तेव्हा तुमचा देखील होईल, असं पुन्हा एक वेळा सांगतो। तुर्तास एवढेच, तुम्ही फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणा।